UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच सुटणार, सूत्रांची माहिती। 2022ला लहान भावाला आम्ही सिंहासनावर बसवलं, एकनाथ शिंदेंनी आता मनाचा मोठेपणा दाखवावा, भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांची मागणी। मुख्यमंत्री पदाचा 1-2 दिवसात निर्णय, मोदी शहांच्या स्तरावर चर्चा होईल, सुनील तटकरे यांची माहिती। भाजपचाच मुख्यमंत्री बनेल, भाजपनं शिंदेंना केंद्रीय गृहमंत्री पदाची ऑफर दिली असेल, मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होत नसल्यानं राऊतांचा टोला। सत्ता स्थापनेबाबत 2 दिवसात सर्व क्लिअर होईल, मंत्रिपदाचं सूत्र देखील ठरवावं लागतं, संजय शिरसाट यांच्यासह बावनकुळेंचं राऊतांना उत्तर। ठाकरे गटानं स्वतंत्र लढलं पाहिजे, ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढण्याच्या भावना, अंबादास दानवेंची माहिती। छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, भुजबळांसह गुलाबराव पाटील देखील भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल। महायुतीकडून मनसे आणि राज ठाकरे यांची फसवणूक, महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत मनसेची कोणतीही अपेक्षा नाही, मनसेच्या अविनाश जाधवांची माहिती। निवडणुकीत ईव्हीएमनं घात केला, ईव्हीएम बाबत राज ठाकरे लवकरच भूमिका मांडणार, मनसे नेत्याची माहिती। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप काम बोलत नाही, आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे हे तो सेफ है, मनीषा कायंदे यांचं ट्विट, मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये कोणताही तणाव येणार नाही, कायंदे यांचं वक्तव्य। काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं, भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला खोचक सल्ला। सुप्रीम कोर्ट सुनावणी कधी घेणार, हा राजकीय पक्षाचा अधिकार नाही, चंद्रचूड यांची प्रतिक्रिया, तर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले, संजय राऊतांचा आरोप। जोगेश्वरी पूर्वेतील शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा कायंदे फेर मतमोजणीसाठी कोर्टात जाणार, निकाल घोषित करण्याआधी 1 तास पोलिसांनी गेटवरच अडवून ठेवल्याचा आरोप। मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यामध्ये तफावतीच्या तक्रारी नाहीत, निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी बैठक, रमेश चेन्नीथला आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवनात बैठकीचं आयोजन। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी, दोन्ही सभागृहामध्ये नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाची सोय। केंद्राकडून मालवाहतुकीला चालना देणाऱ्या राज्यातील 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, मनमाड जळगाव आणि भुसावळ खंडवा या नवीन मार्गांचा समावेश। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत प्रशासनाला सूचना, एसटी कर्मचाऱ्यांचा अडकलेला बोनस तात्काळ देण्याचे आदेश। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीमध्ये पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार। सोनं 1400 तर चांदी 1500 रुपयांनी घसरली, सोनं 76,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 89,000 रुपये प्रति किलोवर। निफाडमधील पारा 8.8 अंश तर मुंबई उपनगरातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर, तापमानात अजून घट होण्याची शक्यता। कुस्तीपटू बजरंग पुनिया 4 वर्षांसाठी निलंबित, डोप चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिल्यानं नाडाची कारवाई, तर डोपिंग नियंत्रणाबाबत पक्षपाती वागणुकीचा बजरंग पुनियाचा आरोप। चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात 29 नोव्हेंबरला आयसीसीची महत्वाची बैठक, भारत पाकिस्तानात न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम, स्पर्धेच्या आयोजनाबाबत शुक्रवारी महत्वाच्या निर्णयाची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।